श्रीराम. आपल्या सर्वांच्या हृदयस्थ वसणाऱ्या आत्मारामास साष्टांग प्रणिपात करून गोस्वामी तुलसीदास रचित श्री रामचरितमानस या ग्रंथातील जो द्वितीय सोपान अयोध्याकांड याचं आपण चिंतन करत आहोत. सज्जन हो, हे आपलाच कथा चिंतन क्रमांक 707. गोस्वामी तुलसीदासांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येस आपण आज या अयोध्याकांडातील अंतिम चौपाया यांचं चिंतन करणार आहोत आणि त्यातील दोह्यांचा जो भाग आहे तो उद्या गोस्वामी तुलसीदासांच्या जयंतीनिमित्त गोस्वामीजींचं स्मरण करत करत आपण या अयोध्याकांडाच्या विरामाच्या दृष्टीने त्याचं चिंतन उद्याच्या टप्प्यात पाहणार आहोत. कालच्या टप्प्यामध्ये सज्जनो आपण भरतजींचं व्रतस्थ जीवन कसं आहे आणि ते जीवन आजच्या काळामध्ये देखील कलियुगात ज्या संतांनी आचरण करून दाखवलं आणि त्या आधाराने ज्यांनी आम्हाला मार्ग दाखवला की बाळा, या संसाराच्या सर्व कटकटींमध्येच असताना भगवंत आपल्या हृदयाशी कशा पद्धतीने आपण घट्ट धरावा, ही सर्व खरं तर परमार्थाची परीक्षा. आणि भरतजी आम्हाला त्यांच्या आचरणातून जे अत्यंत गुह्य अशी सूत्र सांगत आहेत ती गुरुकृपेने आपण आपल्या जीवनाशी त्याचा परामर्श घेत आहोत. भरतजींचं शरीर दुबळं होत चाललेलं आहे, कारण या शरीराला जे अन्न घृत याद्वारे मेदाची प्राप्ती होते तो मेद आता झडू लागलेला आहे. शरीर दुबळं होतंय, परंतु तेज मात्र अत्यंत शरीरामध्ये प्रज्वलित आहे. चेहऱ्यावरती एक प्रसन्नतेची सुंदर अशी आभा दिसत आहे. धर्माचं सैन्य आचरणामध्ये वाढत चाललेलं आहे. मन अत्यंतिक प्रसन्नतेच्या आधाराने नित्य नवा आनंद अनुभवत आहे. प्रभू रामचंद्रांच्या पादुकांची पूजा, परंतु त्यामध्ये एक दररोज नवनवीन आनंद भरतजी अनुभवत आहेत. सज्जनो, आज आम्ही शेवटच्या दोह्याचं गायन करूत आणि मग कालच्या उर्वरित असलेल्या चौपाईचं चिंतन करत करत मग या शेवटच्या दोह्यामध्ये आपण प्रवेश करूत. गोस्वामीजी गाऊ लागतात. पुलक गात हियसिय रघुबीरू, जीह नामु जप लोचन नीरू, लखन राम सिय कानन बसही, भरतु भवन बसी तपतनु कसही, दो दिसि समुझि कहत सब लोगु, सब विधि भरत सराहन जोगु, सुनि व्रत नेम साधु सकुचाही, देखी दशा मुनिराज लजाही, परम पुनीत भरत आचरनु, मधुर मंजु मुद मंगल करनु, हरन कठिन कली कलुष कलेसु, महामोहनिसी दलन दिनेसु, पाप पुंज कुंजर मृगराजु, समन सकल संताप समाजु, जनरंजन भंजन भवभारू,
राम स्नेह सुधाकर सारू। सिय राम प्रेम पीयूष पूरन, होत जनमुन भरत को। मुनि मन गम जम नियम समदम, विषम व्रत आचरत को। दुखदाह दारिद दंभ दूषण, सुजस मिस अपहरत को। कलिकाल तुलसी से सठनी हटी, राम सन्मुख करत को। सिय राम प्रेम पीयूष पूरन, होत जनमुन भरत को। होत जनमुन भरत को। होत जनमुन भरत को। भरत चरित करि नेमु, तुलसी जो सादर सुनहि। सिय राम पद पेमु अवसी, होई भव रस बिरती। सियावर रामचंद्र प्रिय हो। इति श्रीमद् रामचरितमानसे सकल कलिकलुष विध्वंसने द्वितीय सोपान समाप्तः। श्री सीतारामचंद्रार्पणमस्तु। श्री गुरुचरणारविन्दार्पणमस्तु। हरये नमः। हरये नमः। हरये नमः। सज्जनो, आज आपण अयोध्याकांडातील हा जो शेवटचा दोहा आहे, ज्यामध्ये गोस्वामीजींनी छंद रचनेच्या आधाराने भरत चरित्राचं एक अत्यंत सुंदर असं गायन आपल्या समोर ठेवलं आहे. अशा या भरत चरित्राच्या प्रत्येक पैलूला मनुष्य जन्मामध्ये आल्यानंतर खरंच आपण अभ्यासायला हवं. नुसतंच अभ्यासू नये, त्याचं मनन करावं, चिंतन करावं आणि प्रभू रामचंद्रांच्या कृपेने त्या सद्गुणांना आपण आपल्या जीवनामध्ये आचरणामध्ये उतरवावं. अशा या भरतजींच्या या तपश्चर्येचा हा एक अत्यंत सुंदर प्रवास आपण कालच्या टप्प्यामध्ये अनुभवला. भरतजी आपल्या आचरणामध्ये योगसूत्राचे सर्व नियम स्वाभाविकपणे घेऊन जगत होते. ज्याप्रमाणे मुनी वसिष्ठांनी सांगितलं की समुजब कहब करब तुम जोई, धर्म सारु जग हो यही सोई. भरता, तू जे बोलशील, जे करशील, जो विचार करशील, हे सर्व काही या धर्माचं सार आहे. आणि त्यामुळे भरतजींच्या आचरणामध्ये या योग सूत्रांचा देखील सहज प्रवेश. आणि त्यामुळे गोस्वामीजींनी भरतजींचं हे आचरण, त्यांचं हे हृदय, त्यांच्या या मनाच्या अवस्थेला एका तारांगणाच्या रूपाने आपल्या समोर ठेवलं. गोस्वामीजी म्हणतात की प्रभू रामचंद्रांचा हा विरह भरतजींना आता दुःखाग्नी देत नाहीये. प्रभू रामचंद्रांनी भरतजींना आपलं म्हटलं आणि त्यांनी त्याच्या अंतःकरणामध्ये तो परम आनंद जणू काही संक्रमित केलेला आहे. आपल्याच अंतरंगामध्ये असलेल्या या आत्माराम रूपी प्रभू रामचंद्रांशी भरतजी अतिसंलग्न झालेले आहेत. ही आत्मसाक्षात्काराची अवस्था आहे सज्जनो.
हे सगुण चरित्र आहे, परंतु सगुणाचे निआधारे निर्गुण पाविजे निर्धारे. समर्थ आपल्याला दासबोधामध्ये सांगतात. जेव्हा एखादा साधक, एखादा जीव इतक्या तन्मयतेने प्रभू रामचंद्रांचा धावा करतोय, स्मरण करतोय, व्रतस्थ जीवन जगतोय, मला सांगा आत्मसाक्षात्कार ही गोष्ट त्याच्यासाठी काही वेगळी राहणार आहे का? आणि गोस्वामीजींची ही एक अपार कृपा आहे की त्यांनी आम्हाला या आत्मज्ञानाच्या खुणा, हा संत ज्या प्रसन्नतेमध्ये, ज्या शीतलतेमध्ये जगत असतो त्याची अवस्था शब्दबद्ध करून सांगितलेली आहे. जरी तो अनुभव हा अनुभवल्याशिवाय व्यक्त करता येत नाही, त्याचप्रमाणे गोस्वामीजी देखील भरतजींशी आणि त्याद्वारे प्रभू रामचंद्रांशी तद्रूप होऊनच ही स्थिती अनुभवतायत, यात काही शंकाच नाही. आपण देखील एखाद्या पर्यटन स्थळाला जायचा विचार करत असतो. अनेक अडचणी असतात, म्हणतो बघूत कधीतरी जाऊत, परंतु कोणीतरी गेलेला मनुष्य आपल्याला त्याच्या तसबिरी दाखवतो आणि आपण मनामध्ये त्या वस्तूच्या विषयी ज्या पद्धतीने कल्पना करू लागतो ना सज्जनो, त्याप्रमाणे माझी अवस्था आहे. या आत्मज्ञानाच्या अवस्थेचा अनुभव आपल्याला नाही. ज्या अवस्थेमध्ये भरतजींसारखे संत, गोस्वामीजींसारखे, श्री महाराजांसारखे संत राहतात, त्या तुर्यातीत अवस्थेचा खरंच आम्हाला अनुभव नाही. परंतु गोस्वामीजींची ही अपार कृपा आहे की त्यांनी या तुर्यातीत, शब्दातीत, कल्पनातीत असलेल्या अवस्थेला आमच्यासारख्या पामरांसाठी शब्दबद्ध केलं आणि निदान त्या काव्याच्या सौंदर्यामधून क्षणभर का होईना आम्हाला या तुर्यातीत अवस्थेची प्रसन्नता काय असते याची झुळूक, याचा अनुभव या शब्दांमधून दिला. असो, या जन्मामध्ये एवढा देखील पुरेसाच आहे ना आपल्याला. गोस्वामीजी म्हणतात भरतजींचं हे हृदय एखाद्या तारांगणासारखं आहे, ज्यामध्ये या योगसूत्राची सर्व तारांगणामधली नक्षत्र ही अत्यंत विशेषत्वाने खुलून दिसतात. मी जसं आपणास म्हटलं की प्रभू रामचंद्रांच्या भोवतीच हे सर्व साधन मार्ग फिरत असतात आणि त्यामुळं याला तारांगणाची उपमा अत्यंत अचूकपणे आहे, कारण ही तारांगणं सूर्यवंशाच्या प्रभू रामचंद्रांभोवती फिरत आहेत. त्यामध्ये जो अचल आहे तो आहे बटू विश्वास अचल निज धर्मा. हा अत्यंत अक्षयवटासारखा विश्वास रूपाचा ध्रुव तारा भरतजींच्या हृदयामध्ये आहे. प्रभू रामचंद्रांची अस्तित्व बुद्धी. सज्जनो, आत्मज्ञानामध्ये प्रभू रामचंद्रांची अस्तित्व बुद्धी याचा अर्थ काय घेतला पाहिजे आपण? मनोबोधामध्ये समर्थ आपल्याला त्याचं उत्तर देतात. समस्तामध्ये सार साचार आहे. हा प्रभू रामचंद्र केवळ एका सगुण मूर्तीपुरता, केवळ एका कौसल्याच्या पुत्रा इतकाच मर्यादित करणं हे आम्ही त्या रूपाचं संकुचित पण करण्यासारखं आहे. तो माझा रामराया कसा आहे? समस्तामध्ये सार साचार आहे. कळेना परी सर्व शोधून पाहे. आम्हाला कळत नाहीये, ठीक आहे, म्हणून आपण काय करावं? त्याला शोधत राहावं. आणि असा हा रामराया या सर्व तारांगणांमध्ये, या सर्व रूपांमध्ये, या अयोध्येच्या सर्व प्रजाजनांमध्ये, या वृक्षवल्लींमध्ये, या सर्व दृष्टीने भरतजींच्या हृदयामध्ये जाणवतोय. आणि जेव्हा ही अशी तदाकार तद्रूप वृत्ती होते रामाशी, तेव्हा अनुभवणारा देखील त्याचाच एक भाग आहे ना. मग अनुभव घेणारी वस्तू आणि अनुभवणारा जेव्हा तद्रूप होतात, तेव्हा अनुभव सांगायलाच तिथं कोणी शिल्लक उरत नाहीये. परंतु भरतजींची ही आपल्यावरती करुणा आहे की जणू काही गोस्वामीजींनी त्यांच्या हृदयाचा हा भाव आमच्या समोर शब्दबद्ध केलाय.
कालच्या टप्प्यामध्ये आपण बघितलं की हे असं तारांगण, अशी ही शीतलता, अशी ही प्रसन्नता भरतजी आपल्या हृदयात अनुभवतायत. आणि सज्जनो, हा कोजागिरीचा चंद्रमा कोण आहे बरं? गोस्वामीजी म्हणतात, राम प्रेम बिधु अचल अदोषा, सहित समाज सोह नित चोखा. हा चंद्रमा आहे प्रभू रामचंद्रांचं प्रेम. या राम प्रेमाचा चंद्रमा भरतजींच्या हृदयामध्ये शरद ऋतूच्या पौर्णिमेसारखा पूर्ण रूपाने सतेज, शीतल, मंद या रूपाने प्रगटलेला आहे. आणि या प्रेमाचा स्पर्श ज्या पद्धतीने या कोजागिरीच्या चंद्रमाचा हा कैवल्य स्पर्श प्रत्येक या चराचराला प्रसन्नता प्रदान करतो ना सज्जनो, त्याप्रमाणे संत आपल्या हृदयामध्ये देखील आपल्या दृष्टीने या भगवंताचं स्वरूप या चराचरामध्ये अशाच पद्धतीने अनुभवत असतो. श्री महाराज म्हणायचे, माझ्यातलं प्रेम काढून टाकलं तर मी नाहीच. या चराचरावरती ही अकारण करुणा, हा जो संत स्वभाव आहे, ती करुणा म्हणजे कोण आहे? तेच प्रभू रामचंद्रांचं व्यक्त स्वरूप आहे, या संत हृदयातून प्रवाहित होणारा. कारण या चंद्रमाला केवळ हा कैवल्याचा स्पर्श एवढंच देणं आहे. आणि त्यामुळं हरिपाठामध्ये देखील माऊली म्हणते ना की सिद्धी बुद्धी धर्म हरिपाठी आले, प्रपंची निमाले साधू संगे. या प्रापंचिक लोकांना या संताच्या जवळ काय मिळतो? जो संत त्या भगवंताच्या अखंड नामस्मरणामध्ये आहे, त्या संताच्या चरणी खरं तर सर्व रिद्धी सिद्धी, सर्व बुद्धी, सर्व धर्म, सर्व प्रकारचं ज्ञान हे लोळत पडलेलं आहे. अशा संताच्या छत्रछायेखाली प्रापंचिकाला ती शीतलता प्रदान होते. कारण ती शीतलता जणू काही हा संत आपल्या हृदयामध्ये अनुभवत असतो, त्या शरद ऋतूच्या पूर्ण उमललेल्या चंद्रमाच्या आधाराने. संताची प्रसन्नता, संताची शीतलता याचा मूळ स्रोत गोस्वामीजी आम्हाला सांगतायत. आणि तो आहे या रामप्रेमाचा चंद्रमा. आणि बघा लगेच किती अचूक पद्धतीने गोस्वामीजी आपल्याला त्यामध्ये करेक्शन फॅक्टर पण देतात. ज्या चंद्रमाचं आपण वर्णन या कोजागिरीच्या रूपाने पाहत आहोत, या शरद ऋतूच्या रूपाने पाहत आहोत ना, तो चंद्रमा जरी सतेज असला तरी त्या सतेजतेमध्ये देखील त्याच्यावरती असलेले डाग, त्यावरती असलेला कलंक हा आणखीन उठून आपल्याला दिसत असतो. परंतु प्रभू रामचंद्रांचा हा चंद्रमा कसा आहे? बिधु अचल अदोषा. हा राम प्रेमाचा चंद्रमा पृथ्वीभोवती फिरत नाहीये. चंद्रमा हा उपग्रह असल्यामुळे तो पृथ्वीभोवती प्रदक्षिणा करतो आणि तो सूर्याभोवती देखील या सूर्यमंडळाचा एक भाग होऊन फिरत राहतो. परंतु या राम प्रेमाचा चंद्रमा हा अचल आहे. किंबहुना सर्व चराचर त्याच्या भोवती घुटमळते. हा पहिला फरक. आणि दुसरा फरक अदोषा, त्यामध्ये कुठलाही कलंक नाही, कलंक विरहित आहे तो चंद्रमा. अशा या विलक्षण शीतल स्वरूपाचं आपण केवळ कल्पनाच करू शकतो बघा. आणि संत हृदय त्या आनंदाच्या अवस्थेमध्ये जगतं. आणि त्यामुळेच डॉक्टर कुर्तकोटी श्री महाराजांना म्हणाले असतील की महाराज, आपण ज्या आनंदाच्या अवस्थेमध्ये जगता त्याचा एक क्षण आम्हाला अनुभवता यायला पाहिजे हो. ध्यानाची परमोच्च अवस्था हीच सगुण प्रेमाचं गंतव्य स्थान आहे. कर्मयोगाची, कर्मामध्ये असलेल्या अकर्म भावाची अंतिम स्थिती हीच भक्तीमध्ये सगुणावरती केलेल्या प्रेमाची अंतिम स्थिती आहे. आपल्या आराध्याच्या चरणी संपूर्ण शरणागत होणं
हेच ज्ञान मार्गातला अद्वैतवाद आहे. सज्जनो, ही सर्व गंतव्य स्थानं एकच आहेत. आम्ही केवळ या साधन मार्गांमध्ये भेद करत आयुष्य घालवून ठेवतो. अशा या प्रभू रामचंद्रांच्या चरणी जाण्याचा हा साधा सुगम भक्ती मार्ग, त्याचं नाम आपल्या अखंड हृदयामध्ये जतन करणं. आणि त्यामुळे जे मी आपणास आधी सांगितलं की या अशा तुर्यातीत स्थितीमध्ये खरं तर कवीला प्रवेश नाही. हे गोस्वामीजी आम्हाला डिस्क्लेमर सर्टिफिकेट खाली लगेच चौपाईमध्ये देऊन टाकतात की भरत रहनी समुझनी कर तूती भगती बिरती गुण बिमल विभूती बरनत सकल सुख बिसकुचाही शेष गणेश गिरा गमू नाही. भरतजींचं हे जे सर्व आचरण आहे ना, भरतजींचं हे जे सर्व चरित्र आहे, त्यांचं कर्तृत्व, त्यांची भक्ती, त्यांचं वैराग्य, त्यांचे निर्मळ गुण, त्यांचं ऐश्वर्य, किती वेगवेगळ्या पद्धतीचे गुणधर्म गोस्वामीजींना भरतजींच्या या हृदयामध्ये दिसत आहेत. परंतु या सर्व गोष्टींचं वर्णन करण्यासाठी गोस्वामीजी म्हणतात की इथं हा सुकवी देखील संकोच पावतोय. अहो, इथं इतर सामान्य मनुष्याला तर प्रवेश मिळणं केवळ अशक्य आहे. स्वतः शेष, गणेश, सरस्वती देखील भरतजींच्या हृदयामध्ये प्रवेश करू शकत नाही. अशा या विलक्षण परमानंदाचं वर्णन करण्यासाठी जिथं प्रत्यक्ष शारदा देखील मौन धारण करते, जिथं विद्येचा अधिपती गणपती देखील मौन धारण करतो, जिथे या ब्रह्मांडाला समस्त आपल्या मस्तकी तोलणारा शेष देखील शांत होऊन जातो, अशा या संत हृदयाची अवस्था एका सामान्य कवीला आपल्या लेखणीतून कसं मांडता येईल, हेच गोस्वामीजी आपली हतबलता व्यक्त करताना म्हणतायत. बरं, आणि किती सुंदर गुणधर्म घेतलेले आहेत भरतजींचे. काय काय घेतलंय? भरतजींची राहणी, भरतजींची समज, त्यांचं कर्तृत्व, त्यांची भक्ती, त्यांचं वैराग्य, त्यांचे निर्मळ गुण आणि त्यांच्या ऐश्वर्याचं वर्णन. 7 गोष्टींची चर्चा. आणि त्यामुळं भरत अर्थातच या संत शिरोमणीचं हे सर्व चरित्र मनुष्याच्या बुद्धीच्या पलीकडचं आहे. बघा, आता तुकामाईंचं चरित्र आपण जेव्हा वाचतो तेव्हा त्यांची राहणी ही मनुष्याच्या बुद्धीच्या कक्षेत येते का हो? आपल्याला कळू शकतं का? संत एखादी गोष्ट आपल्या जीवनामध्ये जेव्हा आम्हाला सांगतात त्यावेळेला आम्हाला त्या गोष्टीची समज नसते, परंतु आपल्यापैकी अनेक जण म्हणतात, अरे किती चांगलं झालं जर ते त्यावेळेला झालं असतं. म्हणजे संताची समज ही त्रिकालदर्शी असल्यामुळं भविष्यामध्ये देखील पाहते आणि त्यामुळं त्यांच्या विचारांची गुह्यता ही मानवी बुद्धीच्या पलीकडची आहे. त्यांचा हा कार्यकारण भाव, त्यांचा हा पुरुषार्थ, सर्व काही करूनही अकर्म करणारे असे हे संत, प्रत्येक ठिकाणी भगवंत करता, राम करता या पालुपदाच्या आधाराने जीवन जगणारे हे संत, त्यांचा पुरुषार्थ आम्हाला कळू शकत नाही. संतांची भक्ती, त्यांचा साधन मार्ग हा आमच्या बुद्धीच्या परे आहे. त्यांच्या अंतरंगात असलेलं वैराग्य, त्यांच्या चारित्र्यामध्ये दिसणारे हे अत्यंत निर्मळ गुण आणि त्यांच्याकडे असलेल्या या मोक्षश्रिया श्रीमंत अशा या मोक्षाचे अलंकार परिधान केलेलं त्यांचं हे ऐश्वर्य, हे सर्व काही मानवी बुद्धीच्या पलीकडचं नाही का हो? आणि हेच आपल्याला गोस्वामीजी सांगतायत की या अशा मानवी बुद्धीच्या पलीकडे असलेले हे संताचे गुणधर्म, जिथं प्रत्यक्ष गणेश शारदा देखील मौन धारण करतात, तिथं हा गोस्वामी आपल्या लेखणीच्या आधाराने कसं लिहू शकेल? परंतु आपल्यावरती त्यांनी कृपा केली आहे
आणि या प्रत्येक शब्दामध्ये असलेला हा आनंद, हा चंदनाचा सुगंध त्यांनी आम्हाला त्यांच्या या चौपायांमधून भरभरून दिला. संताच्या दारात नुसतं पडून जरी राहिलं तरी आपलं काम होतं. हे जे श्री महाराजांचं वाक्य आहे त्याप्रमाणे आपण केवळ या चौपायांमध्ये पडून राहायचंय सज्जनो. गोस्वामीजींसारखा शल्य चिकित्सक आपल्या हृदयामध्ये असलेल्या या सर्व गुंतागुंतींना सोडवतोय. अशा या तुर्यातीत स्थितीमध्ये असलेले भरतजी, श्री महाराज म्हणतात त्याप्रमाणे भगवंताकडे लहान मूल होऊन जावं. लहान मूल जसं आईच्याकडे प्रत्येक गोष्ट करताना बघतं, आता हे करू, आता असं करू, आता तसं करू, ते जसं प्रत्येक ठिकाणी आपल्या आईशी परामर्श करतं, त्याप्रमाणे तुर्यातीत झालेला हा संत जणू काही या माईक जगताचे सर्व नियमच विसरून जातो. हो महाराज त्यामुळे म्हणायचे की ज्याला काहीच कळत नाही, हे ज्याला खऱ्या अर्थाने कळतं त्याला सर्व काही कळतं. आणि त्यामुळे भरतजी ज्या या भक्तीमध्ये राहतायत, जी ही तुर्यातीत स्थिती अनुभवतायत, त्या स्थितीमध्ये अयोध्येचा राज्यकारभार करताना त्यांचा एकच मार्ग आहे, प्रत्येक गोष्ट पादुकांना विचारून करायची, प्रत्येक गोष्ट पादुकांच्या कानावरती घालायची आणि त्यांना सांगून, त्यांना निवेदन करून. आपल्याला असं वाटत असेल की पादुका कशा बोलतात? सज्जनो, आमच्या या सर्व गोष्टी तर्काच्या आधाराने चालतात, त्यामुळे आम्हाला पादुकांचा संवाद ऐकू येत नाही. ज्याने त्याच्यामध्ये केवळ प्रभू रामचंद्र आणि सीताजींचंच रूप पाहिलेलं आहे, त्याच्यासाठी हा थेट संवाद होता. ते शब्द कदाचित वैखरीचे असतील नसतील, परंतु प्रभू रामचंद्र पादुकांच्या द्वारे भरतजींशी संवाद करायचे, त्यांना मार्गदर्शन करायचे, हा माझ्या मनामध्ये दृढ विश्वास आहे. याला कुठल्याही तर्काच्या आधाराने सिद्ध करता येऊ शकत नाही आणि ना त्याची गरज आहे. कारण हे शेवटी रामायण आम्हाला काय शिकवतं? या ध्रुव ताऱ्यासारखा अचल विश्वासच आमच्या मनामध्ये निर्माण झाला तर आम्ही हे सर्व रामायण ऐकल्याचं काहीतरी फलश्रुती आम्हाला मिळेल. आणि त्यामुळं गोस्वामीजी म्हणतात, मागी मागी आयसु करत राजकाज बहुभांती. पादुकांकडून पुन्हा पुन्हा आज्ञा मागून घ्यायचे. म्हणजे कसं? रामा काय म्हणाला आपण? मला जरा परत सांगता का? मला नाही कळालं. पुन्हा पुन्हा विचारतायत, पुन्हा पुन्हा प्रभू रामचंद्रांशी संवाद करतायत. मागी मागी हा शब्दच मुळात भरतजी पादुकांशी कसा संवाद करायचे. एखाद्या लहान मुलगा जसा आईशी संवाद करतो, कदाचित भरतजींचे बोबडे बोल ज्याप्रमाणे आईला अत्यंत गोड वाटावेत, त्याप्रमाणे प्रभू रामचंद्र आणि भरतजींचा हा संवाद इथं चालायचा. सज्जनो, पादुकांशी प्रभू रामचंद्रांच्या रूपातच भरतजी त्यांना पाहून, त्यांच्याशी संवाद करून, त्यांची आज्ञा घेऊन हे अयोध्येचं सर्व काही राजकार्य करतायत. आणि मग भरतजींचं साधन काय आहे? या साधनेचं एकच उत्तर गोस्वामीजी देत आहेत. जीह नाम जप लोचन नीरू. भरतजींचं एकच साधन आहे. ही जिव्हा केवळ भगवंताचं नामस्मरण करतीये. जीह नाम जप. या वैखरीने अखंड सीताराम 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 हा प्रभू रामचंद्रांचा धावा चाललेला आहे. कंठी प्रेम दाटे, नयनी नीर लोटे, हृदयी प्रगटे राम रूप. हे जे संत श्रेष्ठ तुकाराम महाराज आपल्याला सांगतात, तीच भरतजींची अवस्था आहे. नामस्मरण चाललंय परंतु त्यामध्ये रुक्षता नाही. ते नाम कसं आहे? लोचन नीरू. डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहतायत. नामस्मरण जिव्हा करतीये, डोळ्यातून अश्रू अखंड वाहतायत आणि शरीर नित्य पुलकित होतंय त्या नामस्मरणाच्या आधाराने. पुलक गात ही सिय रघुबीरू.
नामस्मरणाचे जे अधिकारी संत आहेत ते या अवस्थेमध्ये जगतात सज्जनो. त्यांच्या या वैखरीचं नामस्मरण इतकं आतमध्ये मुरलेलं आहे की शरीराचा रोमन रोम त्या नामस्मरणाचा निनाद करतोय. डोळ्यातून वाहणारे अश्रू आणि पुलकित होणारं हे शरीर, या आधाराने हे अस्तित्वच जणू काही प्रभू रामचंद्रांना वारंवार या आपल्या अश्रूंच्या आधाराने अभिषेक करताय. गोस्वामीजी म्हणतायत, लखन राम सिय कानन बसही, भरत भवन बसी तप तनु कसही. प्रभू रामचंद्र, सीताजी आणि लक्ष्मण तिकडं वनामध्ये आहेत. त्यांचा हा वनवास तिकडं चाललेला आहे. परंतु खरं तर वनामध्ये वास करून जी तपश्चर्या करायची आहे त्या तपश्चर्येचा मात्र मार्ग भरतजी इकडं अयोध्येच्या निकट राहून तपाद्वारे आपलं शरीर कष्टवीत आहेत आणि त्या कष्टाच्या आधाराने प्रभू रामचंद्रांचे एक विलक्षण प्रेम ते आपल्या हृदयामध्ये अनुभवत आहेत. असावे एकाग्र स्वस्थ चित्त मन, उल्हासे करुण स्मरण जीवी. माऊली म्हणते असं हे सर्व काही शरीराचं पंचप्राण या भगवंताची नित्य आरती करतायत आणि त्याचं हे एक विलक्षण अनुभूतीचा प्रांत गोस्वामीजींनी आम्हाला भरतजींच्या अंतःकरणाचा या चौपायांमधून सांगितलेला आहे. हा सगळा पारलौकिक प्रांत आहे सज्जनो. हे सर्व अंतरंगाचं शास्त्र आहे. परंतु श्री महाराज म्हणायचे की ज्याला देवप्रियत्व येतं त्यालाच जनप्रियत्व येतं. प्रभू रामचंद्रांचं अत्यंत प्रेम असलेल्या भरतजींच्या विषयी जेव्हा ते असा दृढ भाव धारण करून या नंदीग्राम मध्ये राहत आहेत, त्यावेळेला अयोध्यावासियांना नेमकं काय वाटतंय? अरे, भरतजी पण अयोध्येमध्ये नाहीत. कदाचित या भूमिकेमुळं प्रजावासी सैरभैर होत आहेत का? संभ्रमात पडतायत का? अजिबात नाही. गोस्वामीजी म्हणतायत, दो दिसी समुझी कहत सबू लोग, सब विधी भरत सराहन जोगो. दोन्हीकडची स्थिती सर्व प्रकाराने ही लोक जाणतायत. कुठल्या दोन कोळीची स्थिती? एक स्थिती वनामधल्या प्रभू रामचंद्र, सीता आणि लक्ष्मणाची, दुसरी स्थिती नंदीग्राम मध्ये असलेल्या भरतजींची. आणि भरतजींचं हे सर्व आचरण त्या आधाराने अयोध्यावासी आपल्या हृदयामध्ये जाणतात आणि त्यातून त्यांच्या मनामध्ये केवळ एकच भाव प्रगटतोय, सब विधी भरत सराहन जोगो. भरत हे सर्व दृष्टीने सराहना करण्यासारखे प्रशंसनीय आहेत. हाच भाव प्रत्येक अयोध्यावासी आपल्या हृदयामध्ये जाणतोय आणि जणू काही भगवंताची प्रसन्नता या अयोध्यावासियांच्या प्रसन्नतेमध्ये दिसते. कारण की ज्या प्रभू रामचंद्रांसाठी अयोध्या ही अत्यंत प्राणप्रिय, त्या अयोध्येमधल्या प्रत्येक घटकाने आनंद घ्यावा, सुखाने राहावा, हीच भरतजींच्याकडून देखील प्रभू रामचंद्रांची अपेक्षा. आणि जेव्हा भरतजींच्या आचरणातून हा आनंद या प्रत्येक अयोध्यावासियाला मिळतोय, जणू काही हे प्रभू रामचंद्रांच्या हृदयाचं प्रतिबिंबच या अयोध्येमध्ये भरतजींना दिसतंय. सामान्य प्रजाजन अत्यंत आनंदामध्ये आहे. भरतजींचं हे सुशासन, प्रभू रामचंद्रांच्या अधिपत्याखाली चाललेल्या या सर्व आनंददायक गोष्टी, आणि दुसरीकडं जे मुनी तपाचं आचरण करतायत, जे व्रतस्थ आहेत, जेव्हा असे व्रतस्थ मुनी देखील भरतजींचं हे सर्व चाललेलं आचरण पाहतायत, या अत्यंत कडक अशा साधनेमध्ये भरतजी ज्या प्रेमाने त्याचं आचरण करत आहेत, हे जेव्हा ते पाहतायत, गोस्वामीजी लिहितात, सुनी व्रत नेम साधु सकुचाही, देखी दसा मुनी राज लजाही. मुनींना देखील भरतजींचं हे सर्व आचरण, त्यांचं हे व्रत,
हे सर्व पाहिल्यानंतर मनामध्ये संकोच निर्माण व्हावा की एक क्षत्रिय एवढ्या लहान वयामध्ये केवढा निष्ठावंत आहे, त्याचं प्रेम भगवंताच्या विषयी किती निर्मळ आहे, आणि त्या उत्कट प्रेमातून त्याच्याकडून घडत असलेले हे तप आचरण, हे अनंत वर्ष तप करूनही भाव बळे आकळे एरवी नाकळे करतळी आवळे तैसा हरी, अशा पद्धतीने भावनाविरहित स्वतःला तपवणाऱ्या लोकांच्या मनामध्ये संकोच निर्माण करतोय. आणि आता मग इथं गोस्वामीजी आम्हाला या भरत चरित्राची फलश्रुती सांगायला सुरुवात करतात. बघा, पहिल्या टप्प्यावरती अयोध्येच्या प्रजावासियांना काय वाटतंय, दुसऱ्या टप्प्यावरती तप करणाऱ्या मुनींच्या मनामध्ये काय भाव निर्माण होतोय, परंतु आमच्यासारख्या लोकांचं काय हो. आता बघा, आपली ही कथा क्रमांक 707 आहे. आम्ही एवढा प्रदीर्घ काळ या रामायणाचा प्रवास करतोय, आणि त्यातही विशेषत्वाने गेले 125-150 दिवस जो भरतजींच्या चरित्राचा आपण अभ्यास केला. अनेक लोक म्हणतात की अरे, हे भरत चरित्र त्या काळामध्ये होऊन गेलं, ठीक आहे, तो काळ वेगळा होता, परिस्थिती वेगळी होती. गोस्वामीजी म्हणतात, ठीक आहे, तो तुमचा तर्क आहे, परंतु एक लक्षात घ्या, हे भरत चरित्र केवळ आजच नाही, या कलियुगाचा जो पुढे येणारा अत्यंत गढूळ काळ आहे. असं म्हणतात की कल्कीच्या अवताराला अजूनही अनेक वर्ष, साधारणतः 4,94,000 साधारणतः वर्ष शिल्लक आहेत. 4,32,000चं कलियुग आहे, त्यातले 6,000 वर्ष गेली, म्हणजे माझं गणित चुकलं, 4,26,000 वर्ष. म्हणजे आत्ताच या करोनाच्या महामारीमध्ये आम्ही भयभीत इतके झालेलो आहोत. जगामध्ये आम्हाला हा सर्व प्रकारचा चाललेला अनाचार दिसू लागलाय. विचार करा, हा काळ किती गढूळ होत जाणार आहे पुढं पुढं. परंतु गोस्वामीजी आम्हाला मोठा आधार देतात. तुम्ही आजच्याच काळात नाही, या कलियुगामध्ये कधीही या भरतजींचं हे परम पवित्र आचरण असलेलं चरित्र, जे अत्यंत मधुर आहे, जे अत्यंत सुंदर आहे, जे आनंद देणारं आहे, असं हे चरित्र नित्य श्रवण करा, त्याचं नित्य गायन करा, त्याचं नित्य चिंतन करा. गोस्वामीजी खात्री देत आहेत आम्हाला. हरण कठीण कली कलुष कलेसो, या कलियुगामधलं अत्यंत क्लेश देणारं जे पाप आहे, अशा अत्यंत कठीण पापांना आणि क्लेशांना हरण करण्यासाठी हे भरत चरित्र आमच्या जीवनामध्ये कसं आहे, ज्याप्रमाणे महामोह निसी दलनतीने सो, ज्याप्रमाणे अंतःकरणामध्ये असलेला हा अज्ञानाचा, हा मोहाचा अंधकार सूर्याच्या उगवण्याबरोबर जसा नाहीसा होतो, त्याप्रमाणे कलियुगामध्ये असलेल्या परम कठीण पापांना आणि क्लेशांना हरण करण्यासाठी भरत चरित्र आपण आपल्या हृदयामध्ये नित्य जतन करा. हेच गोस्वामीजींचं आम्हाला सांगणं आहे. गोस्वामीजी म्हणतात की हे आपल्या कलियुगामध्ये जे पापरूपी हत्तीचे मोठे मोठे कळप आहेत, त्यामध्ये जसा एक सिंह जरी आला तरी सर्व हत्तींना जसं तो सैरभैर करून टाकतो, त्याप्रमाणे ज्याने भरत चरित्राचा आधार घेतला, त्याच्या जीवनामध्ये पापाचे अनंत कळप जरी असले तरी पापांचे कळप पळती पुढे, असं हे दिव्य अस्त्र म्हणजे भरत चरित्र आहे. आपल्या जीवनामध्ये असलेल्या संतापाच्या फौजांना नष्ट करणार जर कोण असेल तर ते भरत चरित्र आहे. आणि भक्तांना ज्या आनंदाची गरज आहे, जो आनंद या संसार दुःखांचा नाश करून टाकेल, असं हे संसार दुःखाचं नाश करणारं प्रभू रामचंद्रांच्या हृदयाचं सार म्हणजे भरत चरित्र आहे. अशा या भरत चरित्राचं आपण गायन सज्जनो हो एवढा काळ केलं. अशा या भरत चरित्राचा अंतिम दोहा आपण अभ्यासतो आहोत. त्यामधला राहिलेला छंद आणि त्यातील दोहा हा आपण आता उद्या गोस्वामी तुलसीदास जयंतीच्या निमित्ताने चिंतन करूयात आणि त्या आधाराने या अयोध्या कांडाला आपण विराम देऊयात. जानकी जीवन स्मरण जय जय राम.